नमस्कार. कधी विचार केलाय का की चिरतारुण्याचं रहस्य ते महागड्या क्रीम्समध्ये नाही तर आपल्या नात्यांमध्ये दडलेलं असू शकतं? हो, खरंच. आणि आज आपण याच एका गूढ पण तितक्याच इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. हाच तर तो प्रश्न आहे, नाही का? आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, काही जोडपे असतात जी वयाबरोबर अजूनच तरुण आणि आनंदी दिसायला लागतात. असं वाटतं की त्यांच्याकडे वेळेला मागे फिरवण्याचं काहीतरी गुपित आहे. तर मग चला, आज आपण हेच गुपित उलगडून पाहूया. आणि या रहस्याची मुळं सापडतात आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानात. गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी मानवी विद्युत नावाची एक भन्नाट संकल्पना मांडली आहे आणि तीच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. पण ही मानवी विद्युत म्हणजे नेमकं काय? बघा, ही फक्त एक चांगली भावना नाहीये. असं समजा की जशा दोन तारा एकत्र आल्या की वीज तयार होते, अगदी तसंच जेव्हा दोन व्यक्तींमध्ये प्रेम आणि सुसंवाद असतो ना, तेव्हा त्यांच्यातून एक जबरदस्त ऊर्जा निर्माण होते. आणि गंमत म्हणजे या ऊर्जेचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि ही जी मानवी विद्युत आहे ती ओजस नावाच्या एका दिव्य शक्तीला जन्माला घालते. आता हे ओजस म्हणजे काय? तर ही एक अशी चैतन्यमय ऊर्जा आहे जी आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला म्हणजे अगदी सेल लेव्हलला जाऊन नवं जीवन देते. आणि यामुळेच अकाली म्हातारपण येण्याची प्रक्रिया थांबते. इथे बघा, हे आहेत गुरुदेवांचे स्वतःचे शब्द. आणि ते या संकल्पनेला किती वजन देतात पहा. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की मधुर संबंधांमधूनच दिव्य ओजस निर्माण होतं आणि तेच वृद्धत्वाला रोखतं. यावरून आपल्या लक्षात येतं की हे प्राचीन ज्ञान किती खोल आणि अर्थपूर्ण आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोच, नाही का? की हे सगळं फक्त जुन्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की आजचं मॉडर्न सायन्ससुद्धा या गोष्टीला मानतं? चला तर मग आता वळूया विज्ञानाकडे. पाहूया की आजचं आधुनिक संशोधन याबद्दल काय म्हणतंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण येल युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तींसोबत असतो, त्यांच्याशी छान बोलतो, तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे एक हॉर्मोन तयार होतं. आणि याच हॉर्मोनमुळे किंवा केमिकलमुळे म्हणा, आपली त्वचा तरुण आणि चमकदार दिसते. आणि इथेच तर खरी गंमत आहे. हा तो पॉइंट आहे जिथे आपलं हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आणि आजचं अत्याधुनिक विज्ञान एकमेकांना येऊन मिळतं. हे दोन वेगळे मार्ग नाहीत, तर एकाच सत्याकडे जाणारे दोन रस्ते आहेत. जरा ही तुलना बघा, किती सोपं होतंय सगळं. ज्याला आपले ऋषीमुनी ओझस म्हणायचे, त्यालाच आजचं विज्ञान ऑक्सिटोसिन म्हणतंय. ज्याला मानवी विद्युत म्हटलं गेलं, ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पॉझिटिव्ह रिलेशनशिप्स आहेत. आणि पेशींचं पुनरुज्जीवन म्हणजेच अँटी एजिंग इफेक्ट. बघा, शब्द वेगळे असतील, पण त्यामागचं सत्य मात्र एकच आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो याचे महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं खरं शारीरिक तेज किंवा सौंदर्य हे कुठल्याही बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाहीये. ते आपल्या आतून येतं, आपल्या भावनिक सुसंवादातून. दुसरी गोष्ट, आपल्या जवळच्या नात्यांची क्वालिटी आपल्या शरीराच्या पेशींवर म्हणजे थेट आपल्या आरोग्यावर परिणाम करते. आणि तिसरी आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपलं प्राचीन आध्यात्मिक ज्ञान हे आजच्या विज्ञानाशी तंतोतंत जुळतंय. याचाच अर्थ ते कितीतरी पुढे होतं. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जर आपल्या तारुण्याची आणि आरोग्याची किल्ली आपल्याच नात्यांमध्ये दडलेली असेल, तर मग ती नाती अधिक घट्ट, अधिक प्रेमळ बनवण्यासाठी आपण आज पहिलं पाऊल कोणतं उचलू शकतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सर्व माहिती आध्यात्मिक साहित्य आणि वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे आणि ती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार.